गणेशपेठ पोलिसांनी ऑटोमध्ये वृद्ध महिलेला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। पुष्पा बागडे या महिला बैद्यनाथ चौकातून रामेश्वरीकडे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसल्या होत्या। वाटेत त्यांना उतरवल्यानंतर घरी पोहोचल्यावर त्यांच्या बॅगेतील सुमारे 85,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समोर आले। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे ऑटो चालक मोहम्मद इकराम बख्तियार आणि वीणा पात्रे कीर्ती खडसे या 2 महिलांना अटक केली। आरोपींकडून चोरीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले। याच पद्धतीच्या दुसऱ्या गुन्ह्याचीही उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 303(2) 3 BNS प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादी आहेत पुष्पा लक्ष्मीकांत बागडे, राहणार कळमेश्वर। प्रकरण असं आहे की 4 तारखेला इथले जे फिर्यादी आहेत ते बैगनाथ चौकामध्ये ॲटोच्या शोधामध्ये थांबले होते। त्यांना बैगनाथ चौकातून आपल्या समोर जायचं होतं। त्यांना बैगनाथ चौकातून रामेश्वरीकडे जायचं होतं, परंतु सदरील ॲटोमध्ये ॲटोत बसल्यानंतर एक ड्रायव्हर होता, ॲटो ड्रायव्हर, आणि त्यामध्ये 2 महिला ऑलरेडी बसलेल्या होत्या। तर ह्या वृद्ध महिलेला त्यांनी आपल्या ॲटोमध्ये घेतलं व रामेश्वरीपर्यंत न सोडता त्यांना वाटेत सोडून दिलं। जेव्हा ते घरी गेले आपल्या वृद्ध महिला, तर त्यांना समजले की त्यांच्या पिशवीमधले असलेले दागिने कोणतरी चोरून नेलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे तक्रार दिली। सदर तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला। आमच्या डीबी पथकाने आपल्या तांत्रिक सहाय्याने तसेच गोपनीय माहितीच्या आधारे 2 महिला आरोपींना ताब्यामध्ये घेतलं। त्यांचं नाव आहे, जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे मोहम्मद इकराम बख्तियार, हा यशोधनगर मधला आहे, आणि महिला आरोपी आहेत त्यामध्ये वीणा बंटी पात्रे व कीर्ती गोविंद खडसे। ह्या दोन्ही महिला करांमधल्या 17पूर एरियामधल्या आहेत। सदर चोरी ही दागिन्यांची चोरी होती। त्यामध्ये सोन्याचं एक 9 ग्रामचं मंगळसूत्र होतं, किंमत अंदाजे 45,000 रुपये होतं। तर सदर जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते दोन्ही महिला आरोपीकडनं आम्ही रिकवर केलेलं आहे। सध्या तिन्ही आरोपी जे आहेत, एक पुरुष ड्रायव्हर आहे तो, आणि जी महिला आरोपी आहेत ते आमच्या अटकेमध्ये आहेत व PCR मध्ये आहेत। पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्हा झाल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गुन्हा केला होता। त्याही गुन्ह्यांची आम्ही FIR केलेली होती, आणि त्या गुन्ह्यामध्ये पण सारखीच पद्धत त्यांनी वापरली होती की सदरील महिला हिला पण वाटोळ्याला जायचं होतं, परंतु तिला वाटोळ्याला न सोडता त्यांनी वाटेत सोडलं, आणि जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने आपली बॅग बघितली तेव्हा एक 4 ग्राम व 2 ग्राम सोन्याचे डोरला असलेला असं एकूण एक मंगळसूत्र होतं, ज्याची किंमत 40,000 रुपये होती। ही त्यांनी चोरून नेलेली होती। सदर गुन्ह्यामधला पण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे दोन्ही महिलेकडनं, व सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा तपास सुरू आहे। सदर दोन्ही कामगिरी आमचे माननीय वरिष्ठ CP श्री विश्वास नागरे पाटील सर, तसेच जॉईंट CP सर, तसेच DCP श्री मदने सर, ACP कोतवाली श्री तटकरे साहेब व आमच्या DB पथकाने केलेली। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।